निष्ठा आणि प्रीतीने मजबूत झालेले नातेसंबंध आयुष्यभर टिकणारे असते. काय देवाच्या आणि आमच्या नात्यात निष्ठा आणि प्रीती आहे? ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, या दिवसात आपण रूथ या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. मागील कार्यक्रमात आपण निर्णयाबाबत पाहिले होते. चुकलेल्या निर्णयाला सुधारण्यासाठी नामीने आपल्या देशास जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी तिची सून रूथ हिनेही एक निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल आज आपण सविस्तर पाहणार आहोत. रूथचा निर्णय कोणता होता? काय त्या निर्णयामध्ये ती दृढ होती? हे आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. प्रियानो, आजच्या भागाकडे पाहत असताना मागील पुस्तकाचा म्हणजेच शास्ते या पुस्तकातील महत्त्वाचा मुद्दा आठवण्याचा प्रयत्न करा. त्या काळात जो तो आपल्या मनास येईल तसे वागण्याच्या प्रयत्नात होता. म्हणूनच त्यांच्यामध्ये निष्ठा आणि प्रीती उरली नव्हती. परंतु रूथ या पुस्तकात कुटुंब हे रक्ताच्या नातेसंबंधांवर नव्हे तर निष्ठा आणि प्रीतीच्या द्वारे केंद्रित असावे याचे सुंदर चित्रण आहे. माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आमची आत्मिक उन्नती करणारे ठरणार आहे. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही मागच्या कार्यक्रमात पाहिले की कशा प्रकारे रूथने दृढ निश्चय घेतला. आपल्या सासूसोबत अर्थात नामीसोबत जाण्याकरिता ती पूर्णपणे तयार होते. आता हा रूथचा 7 पत्री निर्णय होता आणि तो परमेश्वराकरिता घेतलेला खरा निर्णय होता. आपण हे चांगल्या प्रकारे लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे. कारण श्रोत्यांनो, ह्या दिवसात महत्त्वाचे आहे जेव्हा ख्रिस्ती विश्वासी लोक परमेश्वराकरिता समर्पणाविषयी फार बोलतात. ते परमेश्वराला वचन देतात, प्रतिज्ञा करतात की आम्ही तुझ्याकरिता मोठे मोठे कार्य करू, परंतु ते आपला निश्चय, आपला निर्णय विसरून जातात. आज आम्हाला अशा लोकांची आवश्यकता आहे जे योग्य निर्णय घेऊ शकतील. अशा लोकांची आवश्यकता आहे जे परमेश्वराकरिता वास्तविक रूपाने कार्य करू शकतील. रूथचा निर्णय एक दृढ निर्णय होता. पहिली गोष्ट रूथने सांगितली, जेथे तू जाशील तेथे मी सुद्धा जाईन. दुसऱ्या शब्दात ती असे म्हणत होती की तुझ्यासोबत येण्याचा निश्चय मी केला आहे. माझा हा निश्चय पॅलेस्टाईन देशात जाण्याचा पासपोर्ट म्हणून मी उपयोगात आणत नाही. तिच्या निर्णयाचा दुसरा भाग आहे, जेथे तू राहशील तेथे मी राहीन. ती नामीच्या सोबत फक्त जाणारच नव्हती, परंतु तिच्या लोकांमध्ये मिसळणार होती. ती म्हणते की मी तुझ्या गरिबीचा स्वीकार करते. जेव्हा तिने नामीच्या मुलाशी लग्न केले तेव्हा तिने ह्याच नावाला आपलेसे केले होते आणि ह्याच नावाशी जडून राहण्याची तिची इच्छा होती. तिचे तिसरे वाक्य होते, तुझे लोक माझे लोक होतील. मी माझ्या लोकांना आप्त इष्टांना सोडत आहे, जे मूर्तीपूजक आहेत, आणि तुझ्या लोकांना मी आपलेसे करीत आहे, जे परमेश्वराचे लोक आहेत. आणि श्रोत्यानो, जोपर्यंत तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या लोकांसोबत जोडत नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वराकरिता कदापि निर्णय घेऊ शकत नाही. अन्यथा हे अगदी असंभव आहे. रूथ नामीला म्हणते, तू म्हणते तर मी जातीबाहेर राहीन, ठीक आहे, मी जातीबाहेरच सही, तुझे लोक माझे लोक होतील. चौथी गोष्ट, तुझा परमेश्वर माझा परमेश्वर होईल. आता मी तुम्हाला समजावून सांगू इच्छिते की ह्या मवाबी मुलीने त्या रोगीटल्या अशक्त मुलाशी लग्न का केले होते, जो भाकर आणि धन्यवाद ह्या ठिकाणचा वचनदत्त देशातून आलेला होता. मला वाटतं की त्याचे कारण एकदम स्पष्ट आहे. पहिल्या वेळेला तिने जिवंत आणि खऱ्या देवाविषयी ऐकले होते. तिचा अशा कुटुंबाशी परिचय झाला होता जे कुटुंब खऱ्या व जिवंत देवाला ओळखणारे होते, आणि तिने त्या कुटुंबात लग्न केले कारण तिची आणि खऱ्या जिवंत देवाची ओळख झाली होती. तुझा परमेश्वर माझा परमेश्वर होईल, हे शब्द तिने आपल्या मुखातून काढले. श्रोत्यानो, किती चांगला निर्णय तिने घेतला.
जेथे तू मरशील तेथेच मी मरीन ह्या गोष्टीचा अर्थ तितका गंभीर तुमच्या व माझ्याकरिता नाही जितका रूथ करिता होता. ती हे म्हणत होती की इस्रायलची आशा माझी आशा होईल. तुम्हाला माहीत आहे की इस्रायलांची आशा होती की एक दिवस ते त्या देशात राहण्यास मृत परिस्थितीतून उठवले जातील. हीच अब्रामाची आशा होती. त्याला कधीच विश्वास पटला नाही की तो स्वर्गात जात आहे. त्याचा विश्वास होता की तो येथे पृथ्वीवरच मृत्यूतून जिवंत होणार आणि त्याच कारणामुळे त्याने मकपेला येथे कबर खरीदली आणि साराला तेथे पुरले आणि त्याला सुद्धा तेथेच पुरण्यात आले. इसाकाला सुद्धा तीच आशा होती. बुढ्ढ्या याकोबाला सुद्धा, ज्याचा मिस्र देशात मृत्यू झाला आणि त्याने मृत्यूपूर्वी सांगितले होते की ज्या ठिकाणी माझ्या पूर्वजांना पुरण्यात आले आहे मला सुद्धा तेथेच पुरण्यात यावे. हे ह्यासाठी की त्यांना मेलेल्यांच्या पुनरुत्थानाची आशा होती. ते अशा नगराच्या शोधात होते ज्याचा बनवणारा आणि बांधणारा परमेश्वर आहे आणि हे एक दिवस ह्या पृथ्वीवर साक्षात रूपाने होणार होते. ही जुन्या करारातील आशा होती. येशू ख्रिस्ताने जेव्हा तो व त्याचे शिष्य एका खोलीत होते तेव्हा त्यांना योहान शुभवर्तमान 14 अध्याय 2 वचनात म्हटले, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुम्हासाठी जागा तयार करावयाला जातो. मी तुमच्याकरिता जागा तयार करावयास जातो ह्या पृथ्वीपासून दूर आणि हे अगदी नवीन असे त्याने सांगितले. परमेश्वराने अब्रामाला वचन दिले होते की ह्या पृथ्वीवर मी तुला सदाकाळ टिकणारे घर देईन. आणि रूथने फक्त हे नाही म्हटले की ज्या ठिकाणी नामीचा मृत्यू होईल त्या ठिकाणी माझा सुद्धा होईल, परंतु तिने हे सुद्धा म्हटले की मला तेथे पुरण्यात यावे. आता पहा श्रोत्यांनो, तिची आशा त्या भूमीत होती. ज्या प्रकारे अब्राम, इसाक आणि याकोब ह्यांची आशा होती, तिची आशा जुन्या करारातील आशा होती.
तिच्या निर्णयाचा 7वा भाग हा होता, परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो. फक्त मृत्यूच मला तुझ्यापासून अलग करू शकतो. किती चांगला आणि महत्त्वाचा निर्णय तिने घेतला. ती म्हणाली की हा निर्णय एका दिवसापुरता किंवा एका तासाकरिता नाही, परंतु हा निर्णय मी नेहमीकरिता घेत आहे. रूथमध्ये आम्हाला वास्तविक आणि खरा पश्चाताप पाहायला मिळतो. आज आम्ही पश्चातापाविषयी बरेच काही ऐकतो आणि साधारण जी कल्पना आहे श्रोत्यांनो, ती म्हणजे 2-4 अश्रू ढाळणे, थोडा वेळ रडणे आणि थोडा वेळ दुःखी राहणे, उदास राहणे. करिंथकरास दुसरे पत्र 7वा अध्याय आणि 10व्या वचनात काय लिहिले आहे हे तुम्हाला आठवतं का? हे वचन सांगतं, कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते. ह्या ठिकाणी लक्षात घ्या की पश्चातापाचा अर्थ तारण नाही, परंतु पश्चाताप तारणाकडे घेऊन जातो. हे वचन पुढे सांगतं, पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. ऐहिक दुःख काय आहे? हे अश्रू ढाळणे आहे. लोक अश्रू ढाळू शकतात. आता पुन्हा त्या सांसारिक पलीकडच्या दिशेला आडव्या मार्गावर ह्या 3 स्त्रियांकडे पहा. अर्पाने तितकेच अश्रू ढाळले जितके रूथने ढाळले. रूथप्रमाणेच तिचा सुद्धा रुमाल अश्रूने चिंब भिजला. मग ह्या 2 स्त्रियांमध्ये काय फरक होता? फरक फार उघड दिसणार आहे. अर्पाने फार अश्रू ढाळले, परंतु तिचे अश्रू खऱ्या पश्चातापाचे अश्रू नव्हते. खरा पश्चाताप काय आहे? करिंथकरास दुसरे पत्र 7वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये जो ग्रीक शब्द उपयोगात आणला गेला आहे तो आहे मेटानोया, ज्याचा अर्थ आहे मन परिवर्तन करणे. म्हणजेच एका दिशेला जात असताना मन बदलले म्हणून दिशा बदलून दुसऱ्या दिशेने जाण्यास सुरुवात करणे. पुष्कळसे लोक अशा बिंदूपर्यंत येतात जेथे त्यांना खात्री होते की ते दोषी आहेत. ते आपल्या जीवनाची दिशा बदलू इच्छितात किंवा कमीत कमी तोंडाने बोलावून दाखवतात की त्यांना ह्या सर्व गोष्टी सोडून देण्याची इच्छा आहे. ते थोडेसे अश्रू ढाळतात, परंतु त्याच मार्गावर चालत राहतात. आणि अगदी हेच अर्पाने केले. रूथच्या सोबत तिने सुद्धा अश्रू ढाळले, परंतु दिशा बदलून ती बेथलेमाला गेली नाही. परमेश्वराकरिता तिने निर्णय घेतला नाही. ती पुन्हा मूर्तीपूजेकडे वळली. आज कित्येक लोक असे आहेत जे फक्त अश्रू ढाळतात. अश्रू ढाळणे पश्चाताप नाही श्रोत्यानो. जरी ते अश्रू पश्चातापामुळे निर्माण झाले असले तरी त्यामुळे खरा पश्चाताप जाहीर होत नाही. आपण पाहिले असणार की सभेमध्ये जेव्हा उपदेशक समोर बोलावतात तेव्हा अनेक लोक समोर जातात, रडतात, परंतु त्यांचे जीवन जसेच्या तसेच राहते. ज्यावेळी समोर बोलवण्यात येते त्यावेळी ते समोर जातात, अश्रू ढाळतात आणि पुन्हा तसेच होतात. कदाचित आपणापैकी बऱ्याच जणांनी भावना वेगात बरेचदा निर्णय घेतले असतील. आपण रडला असाल, परंतु तरी आपणाला तारणाचे आश्वासन, पापक्षमेचे आश्वासन प्राप्त झाले नाही. आज आपली अशी स्थिती आहे काय? कदाचित आपण आपली धार्मिकता प्रगट करण्याच्या हेतूने समोर गेला असाल. आपण हात वरती केला असेल, पण हृदयापासून पश्चाताप कधीच केला नाही. माझ्या सेवा काळात मी अश्रूंवर कमी भरोसा ठेवण्यास शिकले, कारण पहिले मी माझा निर्णय अश्रूंवर अधिक भरोसा ठेवून करीत होते. मी पाहिले श्रोत्यांनो की आज ज्या बहिणी अश्रू ढाळत आहेत त्या खरोखर निर्णय घेत नाहीत. कधीकधी एखादी व्यक्ती डोळ्यात अश्रू आणत नाही, परंतु ती येशू ख्रिस्तासाठी निर्णय घेते, जो अगदी खरा आणि योग्य असतो. आज आम्हाला खऱ्या मनाने अंतःकरणापासून पश्चाताप करायचा आहे. रूथ परमेश्वराकरिता खरा निर्णय घेते. ती म्हणते, मी गरिबी स्वीकारते, मी जातीबाहेर राहणे स्वीकारते, मी हा सत्याचा सुद्धा स्वीकार करते की संपूर्ण जीवन मला विधवा बनून राहावे लागणार. परमेश्वराकरिता दृढ उभे राहण्याकरिता जे काही करावे लागणार ते सर्व करण्याकरिता ती तयार होती. ती नामी सोबत बेथलेमाला जाण्याचा निर्णय घेते. नंतर 18वं वचन आम्हाला सांगतं, आपल्याबरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडिले. नामीने रूथला जाण्याकरिता मनाई करणे थांबवले. तिला कळून चकले की ह्या मुलीचा निश्चय अगदी दृढ आहे. 19वं वचन, मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथलेमास पोहोचल्या. त्या बेथलेमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यास पाहून सर्व नगर गलबलून गेले. तेथील बाया म्हणू लागल्या, ही नामीच काय? आता त्या वापस बेथलेमात आलेल्या आहेत. उधळा परिवार घरी वापस परतत आहे, परंतु आता हा एक परिवार राहिलेला नाही.
खरे पाहता एक विधवा जी सदा आनंदित असणारी होती ती दिसत नाही, आणि एक परदेशी मुलगी जिचे नाव रूथ आहे ती तिच्या सोबत आहे. नगरातल्या लोकांनी विचारले, ही नामीच काय? हीच ती सदा आनंदित राहणारी ना? 20 आणि 21 वचने पहा काय सांगतात. ती त्यास म्हणाली, मला नामी अर्थात मनोरमा म्हणू नका, तर मारा क्लेशमया म्हणा, कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे. मी भरलेले गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले. परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्व समर्थाने मला पीडिले आहे, तर मला नामी का म्हणता? श्रोत्यानो, मला हे माहीत आहे की पूर्ण भरून असणे आणि रिकामे असणे ह्यात बरेच अंतर आहे. शून्य असणे आणि सगळे काही असणे ह्या दोघात तुम्ही जितके पाहिजे तितके आकडे लिहू शकता. एका हाताला रिकामे आणि दुसऱ्या हाताला पूर्ण भरलेले. ती पूर्ण भरपूर अशी गेली आणि खाली रिकामी होऊन परतली. मला हे सांगू द्या श्रोत्यानो की तुम्ही परमेश्वराची संतान आहात. तुम्हाला त्याने सगळ्या स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वादांनी भरपूर केले आहे. येशू ख्रिस्तामध्ये तुमच्याजवळ सगळे काही भरपुरीने आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थितीपासून दूर जाता आणि सहभागिता सोडता, तर तुम्हाला त्याचे परिणामसुद्धा भोगावे लागतात. तुम्हाला आढळेल की त्या दूरच्या स्थितीत तुम्हाला चाबकाचे फटकारे मिळालेत आणि तुम्ही अगदी रिकामे खाली घरी वापस परतत आहात. रिकामे म्हणत असताना माझ्या म्हणण्याचा अर्थ फार गंभीर आहे, परंतु परमेश्वराचे गौरव असो जेव्हा आम्ही अशा प्रकारे घरी येतो, ज्या प्रकारे उधळ्या पुत्र आला होता. आपणाला आढळेल की पिता आमचे स्वागत करण्याकरिता, आमचा स्वीकार करण्याकरिता दोन्ही हात फैलावून तयार असतो. तो आम्हाला इतक्या विलक्षण रीतीने आशीर्वादित करतो जितक्या विलक्षण रीतीने त्याने आधी केले नव्हते. तो आमच्याशी फार प्रेमाने वागतो. श्रोत्यानो, आता नामी तिच्या मैत्रिणींना, नगरातील बायकांना म्हणत आहे की मला मनोरमा म्हणू नका, परंतु मला मारा क्लेशमया म्हणा. 22 वचन. याप्रमाणे नामी आपली सून मवाबी रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आले. त्या दोघी बेथलेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता. बेथलेममध्ये वापस परतण्याची ही चांगली वेळ होती.
आता श्रोत्यानो, आम्ही मोआब देश सोडला आहे आणि दुसऱ्या अध्यायात आम्ही बेथलेम येथील बवाच ह्याच्या शेतात जाणार आहोत. दुसरा अध्याय पहिलं वचन सांगतं, नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता. तो अलीमलेक याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता. त्याचे नाव बवाज असे होते. ह्या ठिकाणी आम्हाला बवाजचा परिचय करून देण्यात आला आहे आणि खरे पाहता तो ह्या कथेचा नायक आहे. तो आमच्या समोर नातलगामधून जो सोडवणूक करणार आहे त्याचे चित्र स्पष्ट करणार आहे. परंतु ते जरा नंतर. लक्षात घ्या की फार लवकर तो नामीच्या पतीचा नातलग आहे म्हणून ओळखण्यात येतो. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता. हे सांगितल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही की बवाज हा येशू ख्रिस्ताचे चित्र आहे आणि तुमच्या आणि माझ्याबद्दल सुद्धा हे सांगता येईल की आमचा सुद्धा एक नातलग आहे, जो पापरहित असताना सुद्धा त्याला आमच्याप्रमाणे व्हावे लागले. इब्री लोकासपत्र 7 अध्याय आणि 26 वचन सांगतं, पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापीजनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. फक्त तोच आम्हाला वाचवू शकतो. बवाज नावाचा अर्थ आहे श्रोतांनो, शक्ती. तो धनसंपत्तीने सुद्धा सामर्थ्य होता आणि मला असे सांगण्यात आले की आम्ही त्याच्या नावाचे भाषांतर युद्धामध्ये सामर्थ्य असा पुरुष असे सुद्धा करू शकतो आणि त्याला नियमात, विधीमध्ये सुद्धा आम्ही सामर्थ्य म्हणू शकतो. ह्या तिन्ही गोष्टी बवाजला लागू पडतात. तो युद्धामध्ये सामर्थ्य होता, संपत्तीमध्ये आणि नियम व विधीमध्ये सुद्धा सामर्थ्य होता. अशा पुरुषाशी आमची ओळख दुसऱ्या अध्यायात करून देण्यात येत आहे. तो अलीमलेकच्या कुटुंबातून होता. दुसरं वचन, मोआबी रूथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची मजवर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्वा वेचीत जाईन. ती म्हणाली, मुली जा. ह्या ठिकाणी आम्हाला 3 चमत्कारिक अपरिचित नियमांपैकी एक नियम आढळतो. हे आम्हाला अपरिचित ह्यासाठी आहे श्रोतांनो, कारण ते आमच्या कायद्याच्या पद्धतीमध्ये आज बसत नाहीत. धान्याचा काही भाग सोडणे किंवा इतर काही पदार्थांचा भाग सोडणे हा मोशेच्या पद्धतीमधील एक भाग होता. गरीब लोकांची काळजी घेण्याची ही परमेश्वराची योजना होती, एक मार्ग होता. रूथ आणि नामी फार गरीब होते. रूथ म्हणते की मी शेतात जाऊन उरले सुरले धान्य टिपून आणते. हे त्यांच्या गरिबीचे एक चिन्ह आहे. आता आम्हाला ह्या चमत्कारिक अपरिचित नियमाकडे बघायचे आहे. ह्याचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आम्हाला आढळतो. उदाहरणार्थ लेवीचे पुस्तक 19 अध्याय 9 आणि 10 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं, तुम्ही आपल्या देशातल्या पिकाची कापणी कराल तेव्हा तू आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातले पीक झाडून सारे कापू नको आणि पीक काढून घेतल्यावर त्यातला सर्वा वेचू नको. आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नको. तशीच द्राक्षमळ्यातील पडझड गोळा करू नको. गरीब व उपरी यांच्यासाठी ती राहू द्यावी. मी परमेश्वर तुमचा देव आहे. श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी पहा, परमेश्वराने त्याच्या लोकांना सांगितले की तुम्ही गरिबांची काळजी घ्या आणि ते कार्य अशा अगदी असामान्य रीतीने करावे असे परमेश्वराने सांगितले. परमेश्वराने गरिबांना दुसऱ्यांच्या मदतीवर सोडले नाही. त्याने गरिबी निर्मूलनाची योजना बनवली नाही. परमेश्वराने हे कार्य फार सुज्ञपणे केले. त्यांना जाऊन उरले सुरले धान्य टिपावे लागत असे. हा नियम त्या भूमीच्या मालकाला लागू होत असे. पुन्हा लेवीचे पुस्तक 23 अध्याय आणि 22 वचनामध्ये उल्लेख आढळतो की तुम्ही आपल्या देशातील पीक कापाल तेव्हा कानाकोपऱ्याची झाडून सारी कापणी करू नका आणि आपल्या पिकाचा सर्वा वेचू नका. गरीब व विदेशी यांच्यासाठी तो राखून ठेवा. मी परमेश्वर तुमचा देव आहे. आणि नंतर शेवटला हवाला आम्हाला अनुवादाचे पुस्तक 24 अध्याय आणि 19 वचनामध्ये वाचायला मिळतो. तू आपले पीक कापशील तेव्हा शेतात एखादी पेंढी चुकून राहिली तर ती आणण्यास परत जाऊ नको. उपरी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती पडू दे, म्हणजे तुझा देव परमेश्वर तुझ्या हातच्या सर्व कामास बरकत देईल. श्रोत्यानो, त्या दिवसात गरीब लोकांची काळजी घेण्याची ही परमेश्वराची पद्धती होती. त्याने त्यांना दुसऱ्यांच्या मदतीच्या भरोशावर सोडले नाही. त्यांना भोजनाकरिता ओळीमध्ये उभे राहण्याकरिता सांगितले नाही. त्याने त्यांना मदत करणाऱ्या संस्थेपासून मदत प्राप्त करणारे बनवले नाही. त्याने त्यांना काही करावयास लावले. जे पाहिजे ते मिळविण्याकरिता त्यांना काम करायला लावले. आज जो नियम आम्हाला अपरिचित, चमत्कारिक वाटतो त्याच नियमानुसार कार्य करणे रूथने सुरू केले.
ती दोन्ही प्रकारात होती, गरीब, विदेशी आणि उपरी. तिने नामेला म्हटले की मला जाऊन धान्य टिपू दे, आणि नामेने तिला जाऊ दिले. 3रं वचन, ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सर्व वेचू लागली. सुदैवे करून शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेक ह्याच्या कुळातल्या बवाजाचा होता. श्रोत्यानो, तुम्ही जर त्या दिवशी रूथला बेथलेहममध्ये रस्त्याच्या खालच्या भागात जाताना पाहिले असते तर तुम्हाला अशी मुलगी आढळली असती जिला कोठे जायचे ह्याची मुळीच कल्पना नव्हती. कोणत्या शेतात जायचे हे तिला माहीत नव्हते. बवाजच्या शेतात जाण्यास ती मार्ग कसा शोधून काढणार? तिचे त्या शेतात जाणे फार महत्त्वाचे ठरणार होते. जर ती त्या शेतात पोहोचणार नाही तर तुम्ही ज्योतिषांना निरोप पाठवू शकला असता की बेथलेहमात येण्याची काहीच आवश्यकता नाही. येशू ख्रिस्ताचा जन्म तेथे होणार नाही. तुम्ही मेंढपाळांना सुद्धा सांगू शकला असता की तुम्ही तुमच्या मेंढराचे रक्षण करा, तो बेथलेहमात जन्मणार नाही. श्रोत्यानो, हे फार महत्त्वाचे आणि आवश्यक होते की रूथने योग्य शेतातच जावे. योग्य शेत आता ती कशी शोधून काढणार? वचन आम्हाला सांगतं की सुदैवे करून शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता. श्रोत्यानो, परमेश्वर तिला योग्य त्या शेतात घेऊन जाणार होता, तिचे मार्गदर्शन करणार होता. परंतु तो तिचे मार्गदर्शन दुसऱ्या प्रकारे करणार नव्हता जसे कित्येक लोक समजतात. श्रोत्यानो, ही परमेश्वराची योजना होती. मला खात्री आहे की आजच्या संदेशाद्वारे आपणाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण रूथने घेतलेल्या निर्णयाच्या 7 पायऱ्या पाहिल्या आहेत. जेव्हा आमची निष्ठा प्रीतियुक्त असते तेव्हा असे दृढ निर्णय आमच्या जीवनात आम्हाला घेता येतात. दुसरी गोष्ट आपण पाहिली की जेव्हा आपण देवाच्या उपस्थितीतून दूर जातो तेव्हा आम्हाला त्याचे परिणामही भोगावे लागतात. परंतु देव हा प्रीती करणारा आहे. तो आमच्या सुटकेसाठी सदैव तयार असतो. रूथ या पुस्तकाचे अध्ययन करीत असताना याची प्रचिती आम्हाला नेहमी येते. म्हणून त्या प्रेमळ देवावर विसंबून राहण्याचा आपण प्रयत्न करू आणि योग्य आणि दृढ निर्णय करण्याचा प्रयत्न करू. आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही अशक्त आहोत, उणे आहोत, आणि म्हणूनच प्रभूजी योग्य निष्ठा आणि तुझ्यावर आम्ही प्रीती करावी यासाठी आज आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. प्रभू परमेश्वर देवप्पा, या गोष्टींमध्ये तू आम्हाला दृढ असं कर की जेणेकरून प्रभूजी आमच्या जीवनामधले सर्व निर्णय आम्ही तुझ्याद्वारे योग्य रीतीने घेणारे असे होऊ शकू. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे जेव्हा आम्हाला जसं हवं तसं वागतो त्या गोष्टी आमच्यासाठी चांगल्याच होतात असं नाही. त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागतात. आणि म्हणूनच प्रभूजी योग्य निष्ठा आणि प्रीती तुझ्यावरती करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. येशू आमचा तारणारा याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. विश्वास ठेवा आणि देवाचे गौरव पहा. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.